मंत्र्यांपाठोपाठ आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले। दानवे यांचा भोकरदन येथील बंगला अत्यल्प उत्पन्न गटाच्या जमिनीवर असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केलाय। खासदार दानवे यांनी मुलांच्या खेळासाठी राखीव असलेली जागा देखील बळकावली आहे, त्यावर शिक्षण संस्थेच्या इमारतीचं बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याशिवाय दानवेंनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून बंगल्याशेजारी समाज मंदिराचं काम केलं आणि ती इमारतही बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। अलीकडेच भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता थेट दानवेंवर आरोप झाल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत। त्याच्या पुढे असणारा बाजूला प्रचंड मोठा स्विमिंग टँक आहे, समोर असणारी एक अद्ययावत चांगली लॉन आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारं तिथं गेट बांधलं गेलेलं आहे। मग अशा प्रसंगी असणारे इथल्या लोकांचे असणारे सभासदाचे गाळे भूखंड नेमके गेले कुठं, या संदर्भातला खुलासाही सुद्धा रावसाहेब दानवेंनी करावा। वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। जामनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते दिगंबर पाटील यांनी ही तक्रार केली। निवडणूक लढताना महाजन यांनी भुसावळ तालुक्यातल्या जमिनीचा उल्लेख केलेला नाही। निवडणूक आयोगापासून माहिती लपवल्यानं नियमांचा भंग झाल्याचा आरोप पाटलांनी केलाय। त्यामुळे महाजन यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे। तर निवडणूक आयोगानं विचारणा केल्यानंतर आपण उत्तर देणार असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। भाऊंनी आमदारकी लढवली ते पाचव्यांदा यावेळेला इलेक्शन लढले, पण तो यावेळेला त्यांनी प्रतिज्ञापत्र जेव्हा सादर केलं त्यामध्ये ही जी भुसावळच्या जमिनीचा वाद इथं उद्भवला आहे, ही जमिनी मानपूरची जमीन याचा उल्लेख कुठेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तिथं नाही। आणि म्हणून हा संविधानाला बगल देऊन ही निवडणूक त्यांनी इथं लढवलेली आहे। कायदेशीर तो गुन्हा आहे, भारतीय संविधानाप्रमाणे तो गुन्हा आहे आणि असं जर होत असेल तर तो उमेदवार तिथं अपात्र होतो हे आमचं म्हणणं आहे। ॲफिडेविटमध्ये मी फक्त लिहिलेलं नाही, नमूद केलं नाही। या संदर्भामध्ये काय ठीक आहे, मी माझं क्लिअरिफिकेशन त्या ठिकाणी देईल, इलेक्शन कमिशनरना मी त्या ठिकाणी माझं क्लिअरिफिकेशन त्या ठिकाणी देईल। आणि माझा हेतू जर त्यामागचा काही विशुद्ध असता तर गोष्ट वेगळी आहे की मी त्यातून फार काहीतरी जमीन हडप केलेली आहे। छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज अखेर मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला। छगन भुजबळांनी वैद्यकीय कारणांवर आधारित जामीन अर्ज दाखल केला होता। 3 एक्सपर्ट डॉक्टरांनी तयार केलेला भुजबळांच्या तब्येतीचा वैद्यकीय अहवाल आपला नसल्याचा खुलासा छगन भुजबळांनी या अर्जात केला होता। डॉक्टरांनी छगन भुजबळ फिट असल्याचा अहवाल दिला होता, त्यामुळे अर्जावर सुनावणी करताना कोर्टानं आज हा अर्ज फेटाळला। पुन्हा एकदा या निर्णयामुळे भुजबळांना धक्का बसलाय। येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्गासह गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। याशिवाय मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। तर आज आणि उद्या विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली। 7 जूनला दाखल झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं गेले 2 दिवस विश्रांती घेतली होती। हा पाऊस आज पहाटेपासून पुन्हा दाखल झाला। जोरदार गडगडाटांसह पहाटेपासूनच दमदार पाऊस सुरू झाला। पावसाचा जोर हा किनारपट्टी भागात जास्त आहे। मालवण, देवगड, वेंगुर्ले या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक पाऊस झाला। दरम्यान पावसामुळे कोकणात वातावरण थंडगार झालं असून विकेंडला पर्यटकही गर्दी करतायत। दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर दुबार पेरणीसारखं संकट उद्भवू नये यासाठी चांगला पाऊस पडेपर्यंत खरीपाची पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलंय। राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत असला तरी अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाही। येत्या काही दिवसात राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। मात्र सध्या पडत असलेला पाऊस आणि अपेक्षित समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीची तयारी केली आहे। जोपर्यंत सलग 1-2 दिवस पुरेसा पाऊस होत नाही आणि जमिनीत समाधानकारक ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। पाणी कपात आणि टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिक शहरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। सातपूर अंबड लिंक रोडवर मागील कुंभमेळ्याच्या काळात सिमेंटची पाईपलाईन टाकण्यात आली होती, मात्र ती जीर्ण झाल्यानं सातत्यानं पाईपलाईन फुटून पाण्याची गळती होतीये। मागील महिन्यात याच पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी वाया गेलं होतं। पाणी बचतीचं धोरण अवलंबण्यासाठी गुरुवारी शहरात ड्राय डे पाळला जातो। आजच्याच दिवशी हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून गेल्यानं नागरिकांनी हळहळ व्यक्त केली।
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात 3 संशयित औरंगाबाद पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड ॲडव्होकेट गोविंद पानसरे आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक डॉक्टर कलबुर्गी या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या एकाच गटानं घडवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्या अनुषंगानं सीबीआयसह सर्व तपास यंत्रणा एकवटल्या आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी वीरेंद्र तावडे याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी पोलिसांनी तावडे तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केला. त्यामुळे त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळावं या मागणीसाठी सुरू असलेलं शिक्षकांचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय. गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात हे आंदोलन सुरू होतं. राज्य सरकारच्या वतीनं राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करणार असं आश्वासन दिलं. रणजित पाटलांच्या आश्वासनानंतर सरबत घेऊन उपोषणकर्त्या शिक्षकांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. ज्या कारणासाठी हे आंदोलन चालू होतं, जो शब्द शासनाने दिला होता, ज्या बांधिलकीत शासन होतं, त्यासाठी शासनाने आपला शब्द पूर्ण करत या विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याची मान्यता दिलेली आहे. त्यासाठी आज ती मागणी पूर्ण झाल्यामुळे हे आंदोलन स्थगित होते. उत्तर नगर जिल्ह्यातल्या प्रवरा भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मृत्यूमध्ये सातत्यानं वाढ झाल्याचं दिसून येते. बुधवारी याच भागात असलेल्या कोल्हार शिवारात एका बिबट्याचा मृतदेह आढळला. गेल्या महिन्याभरात या भागात 3 ते 4 बिबट्यांचे मृतदेह सापडले. भक्ष्याच्या शोधात असलेले बिबटे दर आठवड्याला विहिरीत पडत असल्याचं चित्र दिसतंय. तर आपापसातील भांडण आणि भुकेमुळे या बिबट्यांचा मृत्यू झाल्याचं वन विभाग सांगतंय. मात्र या बिबट्यांच्या मृत्यूचं कारण नेमकं काय आहे हे शोधण्याची गरज आहे. सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्याचा विसर पडला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान मोदींनी महाराष्ट्राचा 40 वेळा दौरा केला. विदेशात त्यांनी दौरा केला. मात्र एवढ्या प्रचंड प्रमाणात राज्यात दुष्काळ असताना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला मोदींना वेळ नाही असाही चिमटा यावेळी वळसे पाटील यांनी काढला. जळगाव जिल्हा प्रभारी असलेले वळसे पाटील यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 40 वेळेला महाराष्ट्रामध्ये येणारे नरेंद्र मोदी गेल्या 2 वर्षामध्ये 30-40 वेळेला परदेशामध्ये गेले. पण महाराष्ट्रातला शेतकरी दुष्काळामध्ये अडचणीमध्ये असताना सर्वसामान्य शेतकऱ्याचं दुःख समजून घ्यायला, त्याला यायला महाराष्ट्रामध्ये सवड झाली नाही. पांढरकवडा वनविभागातील खैरी इथल्या वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर वनविभागाच्या पथकानं हल्ला केल्याच्या निषेधार्थ आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. 3 दिवसांपासून राज्य किसान सभेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. वनविभाग आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांमध्ये झालेल्या संघर्षात 6 शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या पथकावर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. कापसाला 9,000 आणि सोयाबीनला 5,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा आणि गरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणं देण्यात यावं अशाही मागण्या यावेळी करण्यात आल्या. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या चाय की चर्चा कार्यक्रमाचा फज्जा उडाला. माणिकराव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच उपस्थित नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला. यवतमाळच्या अरणी इथं काँग्रेसनं चाय की चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, खासदार राज बब्बर, माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी मंडळी या चर्चेत सहभागी झाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून या कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष करण्यात आलं. मात्र कार्यक्रमात माणिकराव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच उपस्थित नागरिक सभेतून निघून जाऊ लागले. येवला तालुक्यातील धामणगाव इथं ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या 40 फूट खोल विहिरीतून पाणी उपसत असताना विहिरीत पडून ज्योती बाबासाहेब झालटे ही महिला गंभीर जखमी झाली. धामणगाव इथं ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये टँकरद्वारे पाणी सोडलं जातं. कालच पाण्याचा टँकर या विहिरीत टाकला होता. सकाळी पाणी उपसण्यासाठी महिलांची गर्दी तिथं मोठ्या प्रमाणात झाली होती. विहिरीला कठडा असला तरी पाणी उपसण्यासाठी एकच रहाट असल्यानं कठड्याच्या कडेला उभ्या राहून महिला पाणी उपसत असतात. तसंच पाणी उपसत असताना ज्योती झालटे यांचा तोल जाऊन त्या 40 फूट खोल विहिरीत पडल्या. विहिरीत थोडंफार पाणी असल्यानं त्यांना कमी लागलं असलं तरी जबडा आणि पायाला जबर दुखापत झाली आहे.
येवला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून जखमी महिलेस नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळालाय. दुष्काळानं हैराण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना मोफत बियाणांचं वाटप करण्यात आलंय. तब्बल 50 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाही यावेळी मदत करण्यात आली. हे शक्य झालंय ते याच मातीतल्या मात्र परराज्यात नोकरीसाठी गेलेल्या परभणीतील पाथरी मानवतमधील सुपुत्रांच्या उपक्रमामुळे. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नोकरीसाठी परगावी गेलेले तरुण धावून आले. व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ग्रुप तयार केला आणि जन्मभूमी फाउंडेशनची स्थापना केली. याच निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमधून पुण्यातील मोक्का कायद्याअंतर्गत आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मध्यरात्री झालेल्या या प्रयत्नानंतर चौघांना अटक करण्यात आली. मारणे गँगच्या सोमप्रशांत पाटील या आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न होता. सोमप्रशांतच्या खोलीत 4ही आरोपी दारू आणि जेवणाची पार्टी करत असल्याचंही उघड झालं. लक्ष्मीपुरी पोलिसांनी सापळा लावून भिंतींवरून उड्या मारून पळून जाणाऱ्या 4 आरोपींना अटक केली आहे. 4 पैकी 3 आरोपी पळून जाताना जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नागपूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षकाला 50,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली आहे. उमेश मच्छिंद्र असं लाचखोर पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. आर्थिक फसवणुकीच्या एका प्रकरणातील आरोपीला न्यायालयाकडून सशर्त अटकपूर्व जामीन मिळाला होता. लाचखोर पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांना जामीन रद्द करण्याची भीती दाखवून फिर्यादीकडे 5 लाखांची मागणी केली होती. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका बँकेच्या तक्रारीवरून रमण सवाईकुल नावाच्या तरुणासह 6 आरोपींविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा गणेश पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. त्याच्याकडूनच लाच उकळण्याचा प्रयत्न पोलीस निरीक्षकानं केला. खरीप हंगामात नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पिकाची पेरणी पारंपरिक पद्धतीनं करण्यात येते. मात्र या पद्धतीत शेतकऱ्याचा वेळ आणि मजुरी आणि अधिक श्रम वाया जातो. त्यासाठी कृषी विभागाच्या वतीनं आधुनिक स्वयंचलित बिबी पेरणी यंत्राद्वारे पीक पेरणीचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची कास धरत शेती केल्यास ती फायदेशीर असून त्यातून पैसा आणि श्रम दोघांची बचत होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं शेतीतील आधुनिक भगीरथ बनावं हीच अपेक्षा यामागे आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कारभारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणी गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद फडके आणि खजिनदार अकबर मुल्ला यांना अटक केली आहे. काल दिवसभर या तिघांची कसून चौकशी केल्यावर संध्याकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. गोव्याच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गोवा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद विलास देसाई यांच्या तक्रारीनंतर 3 जूनला या प्रकरणी एफआयआर दाखल केला. 2006 ते 2008 या काळात खोट्या सह्या करून चेतन देसाई आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांनी एक बँक खातं उघडलं. बँक खात्याच्या माध्यमातून गोवा क्रिकेट असोसिएशनचे 3 कोटी 13 लाख रुपये खिशात घातल्याचा आरोप आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राज्य सरकार आणि सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. अजित पवार यांना जेलमध्ये टाकू असं दिलीप कांबळे यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगत कांबळे यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये सातत्यानं होत असलेल्या तोडफोडीच्या घटनांचाही राष्ट्रवादीनं निषेध केला. शहरातील कायदा सुव्यवस्था पुरती ढासळली असल्याचा आरोप करत शहरात पोलीस करतात काय असा सवाल राष्ट्रवादीनं केला. गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवून देणाऱ्या सरकारी आरोग्य योजनांना आयुर्वेदाची ॲलर्जी असल्याचं म्हणावं लागेल. राज्य सरकारनं नुकतंच नामांतरण केलेल्या महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये केवळ ॲलोपॅथीचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी आर्थिक मदत मिळणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये आयुर्वेद चिकित्सा तसंच पंचकर्माचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आयुर्वेद संस्थांनी केली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.